बुद्धं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, जय भीम। ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि याच विचाराला कृतीत उतरवणारा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणजे भारतीय बौद्धजन विकास समिती यांचा गेल्या 10 वर्षापासून अखंड सुरू असलेला वही पेन संकलन व वितरण उपक्रम। दरवर्षी माता रमाई यांच्या जयंतीपासून या उपक्रमाची सुरुवात होते। समाजातील दानशूर व्यक्तींकडून वही पेन आणि शैक्षणिक साहित्याचे संकलन केले जाते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत हे संकलन सुरू राहते। यानंतर जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी हे संकलित शैक्षणिक साहित्य गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाते। कारण प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान अधिकार मिळावा आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण केवळ शैक्षणिक साहित्याच्या अभावी थांबू नये, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे। भारतीय बौद्धजन विकास समितीच्या सदस्या आशाताई बैसाणे यांनी विद्यार्थ्यांना समितीच्या वही पेन संकलन व वितरण उपक्रमाची माहिती देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे, चांगले संस्कार जोपासण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात यश संपादन करण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले। यानंतर समितीचे युवा सदस्य आदित्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला। तसेच वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पमाला अर्पण करण्याचा समितीच्या प्रेरणादायी उपक्रमाची माहिती दिली। तसेच धम्म की पाठशाला रहाटणीच्या वर्ग शिक्षिका वीणाताई कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, शिस्त आणि धम्म संस्काराचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर भारतीय बौद्धजन विकास समितीच्या प्रतिमाताई साळवे, वालवकरताई तसेच इतर मान्यवर सदस्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप धूप प्रज्वलित केले। महापुरुषांना अभिवादन करून झाल्यानंतर वही पेन वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। भारतीय बौद्धजन विकास समितीच्या सर्व मान्यवर सदस्यांच्या हस्ते धम्म की पाठशालेतील बालवर्गापासून ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले। एक एक विद्यार्थी आपले नाव पुकारले जाताच आनंदाने पुढे येत होता। मान्यवरांच्या हस्ते वही आणि पेन स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता। काही विद्यार्थ्यांनी हसतमुखाने धन्यवाद दिले तर काहींच्या डोळ्यात शिक्षणाबद्दलचा उत्साह स्पष्ट दिसत होता। भारतीय बौद्धजन विकास समिती गेली 10 वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवत आहे। या सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी भारतीय बौद्धजन विकास समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक दानशूर व्यक्तीचे धम्म की पाठशाला परिवारातर्फे मनपूर्वक आभार। आपल्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे। वही पेन वितरण पूर्ण झाल्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्र बसून आगामी सामाजिक, शैक्षणिक आणि धम्मप्रसाराच्या विविध उपक्रमांबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली। समाजासाठी आणखी कोणते उपक्रम राबवता येतील, विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे कसे पोहोचता येईल यावरही विचारांची देवाणघेवाण करण्यात आली। यानंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन समूह छायाचित्र काढत या सुंदर दिवसाची आठवण कायमस्वरूपी जपली। अशा आनंददायी, प्रेरणादायी आणि सेवाभावी वातावरणात वही पेन वितरणाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। अशाच समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि बौद्ध धम्म संस्कार विषयक उपक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या धम्म की पाठशाला यूट्यूब चॅनलला लाईक,
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.